Next article is hormones of pituitary gland and their role. पिच्युटरी ग्लँड मध्ये ॲडेनोहायपोफायसिस याचे हॉर्मोन्स अगोदर आपण पाहू. 6 to 7 hormones are secreted by adenohypophysis in control with hypothalamus. कारण प्रत्येकाचं सिक्रिशन करायचा निरोप रिलीजिंग फॅक्टर या नावानं येणार आहे हायपोथॅलॅमस कडनं पोर्टल सिस्टीम मार्फत, आणि स्टॉप करायचा निरोप सुद्धा हायपोथॅलॅमस कडनंच येणार आहे. म्हणजे पिच्युटरीचा ओनर आहे हायपोथॅलॅमस. ॲडेनोहायपोफायसिस मध्ये आपण सुरुवातीला बघू हॉर्मोन्स ऑफ पार्स डिस्टालिस. पार्स डिस्टालिस कडनं अनेक महत्वाचे हॉर्मोन सिक्रीट केले जातात. पहिलं महत्वाचं हॉर्मोन आहे ग्रोथ हॉर्मोन किंवा त्यालाच आपण म्हणतो सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन. नावच ॲसिडोफिल सेल्स मधून ॲसिडोफिल सेल्स आहेत, त्याच्यामध्ये सोमॅटोट्रॉपिक सेल्स आहेत आणि त्या सोमॅटोट्रॉपिक सेल्स सिक्रीट करतात ग्रोथ हॉर्मोन. आता लहान मूल त्याची वाढ सुरू असते, त्याच्यावर नियंत्रण 2 हॉर्मोनचं आहे. एक म्हणजे ग्रोथ हॉर्मोन आणि दुसरं त्याच्याबरोबर आहे थायरॉक्सिन. दोन्ही मिळून ग्रोथ साठी आवश्यक असणारे हॉर्मोन्स आहेत आणि म्हणून याला दोघं मिळून एक काम करतात, म्हणून यांना आपण सिनर्जिस्टिक हॉर्मोन्स म्हणतो. दोघंही लागणार. एखाद्यामध्ये थायरॉक्सिन आहे आणि ग्रोथ हॉर्मोन नाही, ग्रोथ होणार नाही, किंवा ग्रोथ हॉर्मोन आहे थायरॉक्सिन नाही, ग्रोथ होणार नाही. त्यामुळे दोन्ही हॉर्मोन ग्रोथ साठी आवश्यक आहेत. नावातच रोल आहे त्याच्या. इट स्टिम्युलेट दी नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ज्यावेळी आपली उंची वाढत असते त्यावेळी इपिफायसियल प्लेट्स, मसल्स त्याही वाढल्या पाहिजेत. त्याबरोबर कनेक्टिव्ह टिश्यू तोही वाढला पाहिजे आणि यांची ग्रोथ झाल्यामुळं आपली काय होणार आहे, हाईट वाढणार आहे. त्याचबरोबर इट इन्क्रीज ग्लायकोजन डिपॉझिशन इन मसल्स किंवा लिव्हर यांच्यामध्ये ग्लायकोजन डिपॉझिशन वाढवणार. इट स्टिम्युलेट अमिनो ॲसिड मेटाबॉलिझम. त्याचबरोबर प्रोटीन मेटाबॉलिझम स्टिम्युलेट करणार. इट इन्क्रीज कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन. कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन इंटेस्टाइन मधून मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी ग्रोथ हॉर्मोनची आवश्यकता आहे. तर ग्रोथ हॉर्मोन नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी अतिशय महत्वाचं हॉर्मोन आहे. त्यामुळंच तर आपली उंची वाढली. परंतु याचा अर्थ असा घेता येईल का की समजा एखाद्याला उंची वाढवायची आहे
माझी समजा आता माझे आई वडील एकतर माझ्या आईच्या फॅमिलीप्रमाणे माझी हाईट असणार किंवा वडिलाच्या फॅमिलीप्रमाणे माझी हाईट असणार, आयदर मॅटर्नल ऑर पॅटर्नल. परंतु समजा माझ्या दोन्ही फॅमिलीची हाईट जी आहे ती 5.5 फूट आहे आणि मला वाटलं माझी उंची वाढवायची आहे, तर मी ग्रोथ हॉर्मोन खायचं का? ग्रोथ हॉर्मोनच्या टॅबलेट घेतल्या तर काय होईल? टॅबलेट घेतल्या तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रोटीन आहे त्या प्रोटीनचे तुकडे 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 करून ॲमिनो ॲसिड करणार, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मुळामध्ये फार मोठा काही बदल होतो का? नाही, फार मोठा काही बदल होणार नाही. आणि ओरली आपण ग्रोथ हॉर्मोन देऊ शकत नाही, त्याचा काहीही उपयोग नाही. आपल्या हेरिडिटी प्रमाणे आपली उंची वाढणारच आहे, परंतु ती तेवढी वाढण्यासाठी या ग्रोथ हॉर्मोनची आवश्यकता आहे, या ग्रोथ हॉर्मोनची आवश्यकता आहे. आणि वयाच्या 20-22 वर्षापर्यंत आपली उंची वाढते 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 वाढते, नंतर आपण स्टेबल राहणार. आता मी ग्रोथ हॉर्मोन घेऊ द्या नाहीतर काहीही प्रयत्न करू द्या, माझी उंची आता वाढणारही नाही, वाढलेली कमी पण होणार नाही, कारण माझी ग्रोथ आता स्टेबल आहे. मग तुम्ही म्हणाल मला ग्रोथ हॉर्मोनची गरज आहे की नाही? आहे, आहे. वाढलेली जी काही उंची आहे ती मेंटेन करण्यासाठी आता ग्रोथ हॉर्मोन माझ्यामध्ये वापरलं जात आहे, वापर होणारच आहे. फक्त मेन कारण काय यामध्ये फरक पडेल. मग जर या ग्रोथ हॉर्मोनचं सिक्रिशन नॉर्मल रेंज पेक्षा कमी झालं किंवा जास्त झालं, समजा हायपोसिक्रिशन झालं, कमी झालं, ते जर अर्ली एज मध्ये ग्रोथ हॉर्मोनचं सिक्रिशन कमी झालं तर त्यामुळं होणारी डिसऑर्डर आहे डॉर्फिझम किंवा त्यालाच मिडजेट, मिडजेट डॉर्फ असंही त्याला आपण म्हणतो. तुम्ही सर्कसमध्ये पाहता छोटे 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 ते जोकर्स असतात, इकडून तिकडे उड्या मारणारे जोकर असतात, डॉर्फिझमचे एक्झाम्पल्स आहेत, डॉर्फिझमचे ते एक्झाम्पल्स आहेत. आणि जर लेट एज मध्ये याचं सिक्रिशन कमी झालं, आता माझ्यामध्ये सिक्रिशन कमी झालं तर काय होईल? माझ्यामध्ये सिक्रिशन कमी झालं तर काय होईल? तर अशा वेळी सिमॉन सिंड्रोम, त्याच्यामध्ये रिंकल्ड स्किन, त्वचेवरती अशा सुरकुत्या पडतील 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 पडतील, त्वचेवरती सुरकुत्या पडतील. त्याच्यानंतर तरुणपणीच म्हातारा झाल्यास ओल्डनेस, ओल्डनेस होईल, म्हणजे तरुण माणूस आहे परंतु तो म्हातारा असल्यासारखा जास्त दिसेल. डिजनरेशन ऑफ सेक्स ऑर्गन्स, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात हायपोसिक्रिशनमुळं. आणि जर या ग्लँडचं सिक्रिशन जास्त झालं तर आपण त्याला हायपर सिक्रिशन म्हणतो. जास्त होणं तेही धोकेदायक आहे. जर अर्ली एज मध्ये जास्त झालं तर त्याला जायजंटिझम, 7 फीट 8 फीट
7-8 फूट उंची, उंचच्या उंच एखादा इंडिव्हिज्युअल असेल, ॲबनॉर्मल इन्क्रीज इन हाईट, दॅट इज कॉल्ड ॲज जायजंटिझम. आणि लेट एज मध्ये जर झालं तर ॲक्रोमेगली. अर्ली एज मध्ये झालं तर जायजंटिझम, लेट एज मध्ये झालं हायपर सिक्रिशन झालंय. आता सिक्रिशन तर जास्त झालंय म्हणजे वाढ तर कुणीकडनं तर होणारच आहे. मग मागणं असं कुबडणी, इकडची हाडं इरेग्युलर वाढ, असं तो पर्सनचा गोरिला सारखा अपीअरन्स दिसतो. गोरिला सारखा अपीअरन्स दिसतो, गोरिला मॅन. ॲक्रोमेगली, ॲबनॉर्मल वाढ होणे लेट एज मध्ये. आता डॉर्फिझम जे आहे ते 2 प्रकारचं आहे बेसिकली. एक तर लोरेन्स डॉर्फ आणि फ्रोलिच डॉर्फ. फ्रोलिच डॉर्फ हे मेंटली नॉर्मल आहे आणि हे मेंटली ॲबनॉर्मल आहे, मेंटली रिटार्डेड आहे. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात या ग्रोथ हार्मोनच्या हायपो आणि हायपर सिक्रिशनमुळं. दिस इज द फर्स्ट हार्मोन, दिस इज द फर्स्ट हार्मोन ऑफ pituitary gland. Second hormone secreted by pars distalis is LTH. त्यालाच आपण म्हणू शकतो प्रोलॅक्टिन. हे सुद्धा ॲसिडोफिल सेल्स मधून सिक्रीट होणारं हार्मोन आहे. ॲसिडोफिल सेल्स मधून सिक्रीट होणारं हार्मोन आहे. आणि हे महत्वाचं हार्मोन. आता फिमेल मध्ये मेजर रोल आहे त्याचा, मेल मध्ये काही नाही, पण फिमेल मध्ये रोल आहे. इट स्टिम्युलेट mammary glands to secrete milk. So which hormone is responsible for secretion of milk? तर LTH or prolactin is responsible for secretion of milk. मिल्क तयार करण्याची प्रोसेस जी आहे तिथं अल्वेओलाई मध्ये, लोब मध्ये मिल्क जे तयार केलं जातंय ते सिक्रीट करण्याच्या प्रोसेसला स्टिम्युलेट करण्याचं काम करतं हे हार्मोन प्रोलॅक्टिन. त्याचबरोबर LH बरोबर LTH कॉर्पस ल्युटियम बनवण्यासाठी LH जसं महत्वाचं आहे, आफ्टर ओव्ह्युलेशन एम्प्टी फॉलिकल इज कन्व्हर्टेड इनटू कॉर्पस ल्युटियम, त्याच्यासाठी सुद्धा LTH ची मदत घेतली जाते. त्याच्यासाठी सुद्धा LTH ची मदत घेतली जाते. आणि लॅक्टेटिंग मदर आहे. पहिल्या 5-6 महिन्यात मोठ्या प्रमाणावर लॅक्टेशन होत असतं चाइल्ड बर्थ नंतर. तर त्या लॅक्टेटिंग मदर मध्ये इट ऍक्ट्स ॲज अ नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. कारण जोपर्यंत हे हार्मोन मोठ्या प्रमाणावर आहे तोपर्यंत त्या फिमेल मध्ये
कॉप्युलेशन जरी झालं, सेक्शुअल इंटरकोर्स जरी झाला, तरी सुद्धा फर्टिलायझेशन होणार नाही, कारण ओव्ह्युलेशन तोपर्यंत त्यावेळी होणार नाही. तो नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून हे काम करतं. कारण या LTH ची लेवल जोपर्यंत जास्त आहे तोपर्यंत FSH LH ची लेवल नक्की कमी राहणार आहे. आणि त्यांचीच लेवल जर कमी राहत असेल तर म्हणजे फॉलिकल डेव्हलपमेंट, ओव्ह्युलेशन यासाठी तेच हार्मोन गरजेचे आहेत आणि त्यांचीच लेवल कमी राहते लॅक्टेटिंग मदरमध्ये. तेव्हा असे महत्वाचे रोल आहेत या दुसऱ्या हार्मोनचे, LTH या हार्मोनचे. थँक यू व्हेरी मच.